आज आपण टम्म फुगणारी फोड आलेली करंजी कशी बनवायची हे बघणार आहोत. तर यासाठी एक छोटी वाटी तीळ घेतलेले आहे. तीळ छान भाजून घ्यायचे आहेत. त्यानंतर मी इथं अर्धा किलो खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे. खोबऱ्याचा खीस देखील छान परतून घ्यायचा आहे. 2 चमचे तुपामध्ये मी 2.5 चमचे रवा घेतलेला आहे. बारीक रवा आहे, तो आपल्याला यामध्ये भाजून घेऊन घालायचा आहे. आणि इथं मी पिठी साखर घेतलेली आहे. पिठी साखर जसं आपल्याला गोड हवी तसं आपण पिठी साखर घेऊ शकतो. 1/2 किलो ते अर्धा किलो प्रमाणात मी इथं पिठी साखर थोडंसं मीठ घालून हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर मी इथं थोडं जायफळ देखील किसून घातलेलं आहे. आणि इथं 1 किलो मैद्यामध्ये मी 1 वाटी मोहन घालून हे छान दुधात मळून पीठ घेतलेलं आहे. आणि थोड्या वेळानंतर आपण हे करंजी बनवायला घ्यायची आहे. करंजीची पारी लाटून घेतल्यानंतर त्यामध्ये सारण भरून ह्या साईडनं असे ती छान कट करून घ्यायची आहे. तेल जेव्हा गरम होईल तेव्हा आपल्याला या करंज्या तेलामध्ये तळून घ्यायच्या आहेत. हे बघू शकता तुम्ही किती टम्म करंज्या फुगलेल्या आहेत आणि त्यासोबतच याला फोड देखील खूप छान आहे. तुम्ही देखील अशा पद्धतीने करंजी ट्राय करून बघा.